न्यूमेरिक बारकोड, अल्फा न्यूमेरिक बारकोड आणि 2D बारकोड. तर न्यूमेरिक बारकोड काय असतो, ज्याच्यामध्ये फक्त न्यूमेरिकल्स असतात. इथे खाली जे दिसतंय इथे फक्त न्यूमेरिकल्स असतात, नंबर्स असतात. अल्फा न्यूमेरिक म्हणजे काय, इथे मध्ये नंबर प्लस अल्फाबेट्स पण असतात, A to Z पैकी कुठलंही असेल तर ते पण तो रीड करतो. आणि नंबर 3 2D बारकोड किंवा 2 डायमेन्शनल बारकोड, याला दुसरं नाव आहे QR कोड. म्हणजे 2D चा जो टाइप आहे अजून, तर तो आहे QR कोड. तर QR कोड आपण फक्त एक बेसिक बघितलं होतं. तर या बारकोड मध्ये तुम्हाला सिलेबस मध्ये एक टाइप दिलाय EAN13 बारकोड. हा बारकोडचा टाइप जो आहे EAN13 हा सगळ्यात जास्त यूज केला जातो सध्या रिटेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये. सगळ्यात जास्त यूज केला जाणारा बारकोडचा टाइप जो आहे तो आहे EAN बारकोड. हा 1 डायमेन्शनल मध्ये, 2 डायमेन्शनल मध्ये QR कोड आहे. आवाज येतो ना? येस सर. ओके. तर हा बारकोड जो आहे याच्यामध्ये हा जो नंबर आहे 13, तर हा 13 काय डिनोट करतो, तर याच्यामध्ये जे टोटल डिजिट्स आहेत तर ते आहेत 13. तर ते 13 म्हणजे हा 13 नंबर आहे. EAN म्हणजे काय, तर युरोपियन आर्टिकल नंबर. पूर्वी हा जो बारकोड आहे 13 EAN13 हा फक्त युरोपमध्ये यूज करत होते, पण नंतर आता तो वर्ल्ड वाईड स्प्रेड झालाय. त्याच्यामुळे आता त्याला EAN नाही म्हणत, त्याला आता GTIN म्हणतात. तर हे एवढं लक्षात असू द्या, पूर्वी तो EAN होता, आता तो GTIN म्हणून नावाने ओळखला जातो. त्याला GTIN म्हणजे ग्लोबल ट्रेड आयटम नंबर, तर त्याचं नाव आहे GTIN. तर याच्यामध्ये हे जे 13 डिजिट्स आहेत तर ते पण डिव्हाइड केलेत. 13 म्हणजे पूर्ण 13, तर त्याला डिव्हाइड करून पण 13 मधले पहिले 3 डिजिट जे आहेत ते कंट्री कोड असतो. जसं काल आपण बघितलं, बारकोड जी कंपनी प्रोव्हाइड करते तर ती कंपनी प्रत्येक कंट्रीला एक त्यांनी कोड दिलाय. जसा आपला पिन कोड असतो तसा कंट्री कोड, तसा इंडियाला दिलाय त्यांनी 890. म्हणजे इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर झालेलं जर प्रोडक्ट असेल तर तिथे इथे 8, 9 आणि 0 पहिले 3 डिजिट कुठल्याही बारकोडचे इंडियामध्ये असतात, 890. जर तो व्हॅलिड बारकोड असेल तर, व्हॅलिड म्हणजे काय, EAN कडनं घेतला असेल तर. अदरवाईज आपण आपला घरच्या घरी पण बारकोड बनवू शकतो, पण मग त्या घरच्या घरी बनवलेला बारकोडचं प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये सेल नाही करू शकत, कारण तो झाला डोमेस्टिक बारकोड आपला. हा डोमेस्टिक नाही, इंटरनॅशनली त्याला अप्रूव्ड बारकोड म्हटला जातो, तर तो आहे EAN बारकोड. तर त्याच्यातले पहिले 3 डिजिट जे असतात ते कंट्री कोड, पुढचे 4 डिजिट जे असतात ते मॅन्युफॅक्चरिंग कोड, म्हणजे मॅन्युफॅक्चरर कोण आहे त्याची इन्फॉर्मेशन या 4 डिजिट मध्ये असते. त्याच्या पुढचे 5 डिजिट जे आहेत ते प्रोडक्टची इन्फॉर्मेशन देतात. आणि शेवटचा जो डिजिट असतो त्याला चेक डिजिट म्हणतात. चेक डिजिट म्हणजे काय, हा बारकोड करेक्ट आहे का त्याच्यामध्ये एरर्स आहेत हे या चेक डिजिट वरनं कळतं. जनरली असं असतं ते. आपण जर बारकोड बघितला तर पहिले 3 डिजिट म्हणजे कुठले, हा 1, हा दुसरा आणि हा तिसरा 076 हा कुठल्या तरी कंट्रीचा कोड आहे. आणि शेवटचा चेक डिजिट हा इथे असतो. जनरली बारकोडचं स्ट्रक्चर असं असतं. समजतंय का? येस सर. याला म्हणतात EAN13 बारकोड. युरोपियन आर्टिकल नंबरिंग कोड, आर्टिकल म्हणजे प्रोडक्ट. European Article Numbering Code EAN is a series of numbers in a unique order that helps identify specific products and is used to list products for retail business. जनरली हा जो बारकोड आहे हा रिटेल बिझनेस साठी यूज केला जातो. जे सुपर मार्केटमध्ये आपण कुठलेही प्रोडक्ट घेतो
तो त्या प्रोडक्टवरचा बारकोड स्कॅन करतो. तर तो स्कॅन केलेला जो बारकोड असतो तर नंतर घरी येऊन बघा तर तो हा EAN बारकोड असतो, ज्याच्यामध्ये टोटल 13 डिजिट्स आपल्याला प्रिंट केलेले दिसतात. The EAN barcode is primarily used in supermarkets to identify product at the point of sale. सेल जेव्हा होतो किंवा आपण जेव्हा परचेस करतो तेव्हा हा बारकोड जनरली सुपर मार्केटमध्ये यूज केला जातो. The products contain the EAN number or GTIN to identify itself. म्हणजे जो प्रोडक्ट आहे तो EAN नंबर त्या बारकोड वर असतो, तर तो EAN नंबर तो स्कॅन करतो, म्हणजे तो EAN बारकोडला तो स्कॅन करतो. The standard EAN or GTIN product code has 13 digits. For smaller size products, there is a short version of EAN, त्याला EAN 8 म्हणतात. जर स्मॉल साईज असेल, एखादा मॅन्युफॅक्चरर आहे, तर तो मॅन्युफॅक्चरर अगदीच बल्क मध्ये प्रोड्यूस नाही करत आहे, त्याचा जो प्रोडक्ट आहे तो कमी क्वांटिटीमध्ये आहे, किंवा ज्याला आपण लिमिटेड एडिशन म्हणतो. लिमिटेड एडिशनला पण बारकोड जर अप्लाय करायचं असेल आपल्याला, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये 13 डिजिटची गरजच नाहीये, कमी डिजिट मध्ये पण ते लिमिटेड एडिशन तो फुलफिल करतोय. तर अशा वेळेला 8 डिजिटचा बारकोड प्रोव्हाइड केला जातो, तर त्याला म्हणतात EAN 8. आता 13 डिजिट मध्ये द फर्स्ट 3 डिजिट्स ऑफ द EAN 13 or GTIN कोड आर कंटेनिंग द कंट्री ऑफ द आर्टिकल. म्हणजे तो जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट कुठल्या कंट्रीमध्ये मॅन्युफॅक्चर झालाय याची इन्फॉर्मेशन पहिल्या 3 डिजिट मध्ये असते. द कंट्री इज कोडेड विथ 3 नंबर्स. फॉर एक्झाम्पल, द नंबर 890 रिप्रेझेंट्स इंडिया. 890 पहिल्या 3 कोड मध्ये जर 890 असेल तर तो इंडियन प्रोडक्ट आहे असं समजलं जातं. द नेक्स्ट 4 डिजिट्स कोड द मॅन्युफॅक्चरर ऑफ द प्रोडक्ट. पुढचे पहिले 3 सोडले तर त्याचे पुढचे 4 डिजिट जे असतात ते मॅन्युफॅक्चररची इन्फॉर्मेशन देतात आपल्याला, याचा मॅन्युफॅक्चरर कोण आहे, म्हणजेच त्या कंपनीचं नाव येतं तिथे. द फॉलोइंग 5 डिजिट्स म्हणजे मधल्या सेंटरच्या ज्या 2 लाईन्स येतात बारकोडला, तर त्या सेंटरच्या 2 लाईन्सच्या राईट साइडचे 5 डिजिट रिप्रेझेंट द नेम अँड डिटेल्स ऑफ द प्रोडक्ट. आधी मॅन्युफॅक्चररचे डिटेल्स मिळाले, आता प्रोडक्टचे डिटेल्स या 5 डिजिट्स मध्ये मिळतात. आणि रिमेनिंग लास्ट डिजिट इज द चेक डिजिट. जे शेवटचं डिजिट असतं अगदी राईट साइडला शेवटचं डिजिट, तर ते असतं चेक डिजिट. तर ते कशासाठी असतं, तर या बारकोड मध्ये काही एरर्स आहेत का. काही वेळेला आपण बघतो की त्या सुपर मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो आणि ते सगळं तो बारकोड स्कॅन करत असतो बिलिंगच्या वेळेला, तर काही बारकोड जे असतात ते स्कॅन नाही होत. त्याच्यावरचा तो नंबर जो असतो तो नंबर त्याच्यामध्ये मॅन्युअली एंटर करतो. म्हणजेच काय, तो जो बारकोड आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एरर आहे. तर ते एरर कशावरून कळतं, तर या चेक डिजिट वरनं कळतं, जो शेवटचा डिजिट असतो. तर त्याला एरर. हा, तर स्लाइड चेंज करा ना. दिसत नाहीये का? नाही, फक्त ते एका स्लाइडला लॉक झाली आहे. बारकोडची स्लाइड होती ती. 2 मिनिटं. आता दिसते चेंज झाली आता. होतंय का चेंज? हो सर, होते. ओके, ठीक आहे, पुन्हा सांगतो. EAN 8 सांगा. EAN 8. हा, हे द स्टँडर्ड EAN or GTIN प्रोडक्ट कोड हॅज 13 डिजिट. जो स्टँडर्ड EAN कोड जो असतो त्याच्यामध्ये जनरली 13 डिजिट असतात. फॉर स्मॉलर साईज प्रोडक्ट्स देअर इज अ शॉर्ट व्हर्जन ऑफ EAN. जसं लिमिटेड एडिशन असतं काही प्रोडक्टचं, की फक्त लिमिटेड प्रोडक्ट असतात त्याचे, तर अशा वेळेला त्याची साईज कमी आहे, कारण लिमिटेड पिरियड ऑफ टाइम साठीच तो प्रोडक्ट प्रोड्यूस केला जाणार आहे, मॅन्युफॅक्चर केला जाणार आहे. म्हणजेच काय, साईज कमी आहे. त्याच्यासाठी आपल्याला बारकोड छोटा लागेल.
म्हणजे कमी क्वांटिटी असलेला. तर अशा वेळेला हे जे EAN आहे तर स्मॉलर साईज साठी EAN 8 म्हणून प्रोव्हाइड करतं आपल्याला, ज्याच्यामध्ये फक्त 8च डिजिट असतात. जसं याच्यामध्ये 13 डिजिट्स आहे तसं EAN 8 मध्ये 8च डिजिट असतात. आता EAN 13 मध्ये द फर्स्ट 3 डिजिट्स ऑफ द EAN 13 और GTIN म्हणजे ग्लोबल ट्रेड आयटम नंबर, GTIN कोड आर कंटेनिंग द कंट्री ऑफ द आर्टिकल म्हणजे प्रोडक्ट. तर त्या प्रोडक्टची जी कंट्री असते, कुठल्या कंट्रीमध्ये तो मॅन्युफॅक्चर झालाय, तर हे पहिले 3 डिजिट आपल्याला इंडिकेट करतात. मग इंडियासाठी तो कोड आपण काल पण बघितला व्हिडिओमध्ये, तो होता 890. 890 हा कोड इंडियासाठी असतो. म्हणून इंडियन प्रोडक्ट जर बघितला आपण, त्याच्यावरचा जर बारकोड बघितला तर त्याची सुरुवात ही 890 ने झालेली असते, म्हणजेच तो आपला कंट्री कोड आहे. द कंट्री इज कोडेड विथ 3 नंबर्स. फॉर एक्झाम्पल, द नंबर 890 रिप्रेझेंट्स इंडिया. द नेक्स्ट 4 डिजिट्स, कंट्री कोडच्या पुढचे 4 डिजिट्स राईट साइडला, कोड द मॅन्युफॅक्चरर ऑफ द प्रोडक्ट, म्हणजे मॅन्युफॅक्चररची इन्फॉर्मेशन ते पुढचे 4 डिजिट आपल्याला प्रोव्हाइड करतात. द फॉलोइंग 5 डिजिट्स रिप्रेझेंट्स द नेम अँड डिटेल्स ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे आता मध्ये 2 लाईन्स येतात सेंटरला, जर तुम्ही हे बघितलं, हे बघा या 2 सेंटरला लाईन्स आहेत. याच्या पुढचे 5 डिजिट हे प्रोडक्ट कोड असतं, म्हणजे याच्यामध्ये प्रोडक्टची इन्फॉर्मेशन असते. आणि त्याच्या पुढचं जे शेवटचं डिजिट असतं, जनरली हे जे डिजिट आहे हे या 2 लाईन्सच्या बाहेर असतं. जसं हा बाहेर आहे तसं असं हे शेवटचं चेक डिजिट असतं. तर हे चेक डिजिट कशासाठी असतं, तर या बारकोड मध्ये काही करेक्शन्स आहेत का किंवा काही एरर्स आहेत का, हे याच्यावरनं कळतं आपल्याला. बऱ्याच वेळेला आपण बिलिंगच्या वेळेला तो बारकोड रीड नाही केला जात, तर त्या वेळेला तो हा पूर्ण नंबर तिथे एंटर करतो हाताने. एंटर केल्यानंतर मग त्याला ते तिथं डिकोड होतो तो बारकोड, किंवा त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन तिथे येते. म्हणजेच काय, याच्यामध्ये काहीतरी एरर आहे. मग एरर कशाच्या बाबतीत असेल, तर कदाचित त्याच्यावर स्क्रॅचेस पडलेले असतील. स्क्रॅचेस मुळे काय होतं की ते जे रिफ्लेक्शन पाहिजे असतं आपल्याला बारकोड रीडरला, तर ते रिफ्लेक्शन प्रॉपर होत नाहीये, किंवा त्याला प्रॉपर लाईट रिफ्लेक्ट झालेला मिळत नाहीये, रिसिव्ह नाही होत आहे. मग त्याला म्हणतात एरर कोड. म्हणून तो हाताने तिथे नंबर टाईप करतो. An EAN 13 barcode, originally European article number, but now renamed GTIN. म्हणजे पूर्वी हा EAN 13 बारकोड जो होता तो EAN 13 नावाने ओळखला जायचा, पण आता सध्या त्याला GTIN म्हणतात, कारण तो वर्ल्ड वाईड यूज केला जातोय. पूर्वी तो फक्त युरोपमध्ये यूज केला जात होता. GTIN, even though the abbreviation EAN has been still used by retailers, म्हणजे काही रिटेलर्स मध्ये त्याला EANच म्हणतात, is a 13 digit 12 डेटा अँड 1 चेक. म्हणजे त्याच्यामध्ये 13 डिजिट्स असतात टोटल या बारकोड मध्ये. त्याच्यामध्ये 12 डिजिट्स जे असतात पहिले लेफ्ट साइडचे 12, हे डेटा इंडिकेट करतात की कुठला डेटा आहे, आणि जो शेवटचा एक डिजिट आहे 13 नंबरचा राईट साइडचा, तर तो असतो चेक डिजिट. GTIN इज अ सिस्टीम डेव्हलप बाय GS1. आता GTIN पण एका GS1 नावाच्या कंपनीने ती डेव्हलप केली होती. अँड इज अन इंटरनॅशनली रिकॉग्नाइज्ड सिस्टीम फॉर आयडेंटिफाईंग प्रोडक्ट्स. म्हणजे प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन साठी ही कंपनी ओळखली जात होती, GS1. मग तिने बनवला, त्या कंपनीने बनवला EAN 13. आणि EAN 13 ला फक्त पूर्वी युरोपमध्ये यूज करत होते, मग ते नंतर वर्ल्ड वाईड यूज करायला लागले, म्हणून त्याचं नाव झालं GTIN. समजलंय? येस सर. ओके.
तर मग आता युरोपचे जे रिटेलर्स असतील ते तर EAN नंबरनेच करत असेल ना त्यांना हो हो, युरोपमध्ये. आपल्याकडे पण त्याला EANच म्हणतात. ओके. पण मग टेक्निक नाव आता रिनेम झालंय, GTIN झालं. ओके सर. QR कोड. आता तुमच्याकडे जर स्कॅनर असेल, QR कोड स्कॅनर, तर हा QR कोड स्कॅन करून बघा, आहे का? येस सर. सिक्युरिटी अँड स्पेशालिटी प्रिंटिंगचा आहे सर, क्लास PN5 आहे. हा, तर असे QR कोड आपण जनरली बनवू शकतो, कस्टमाइज. आता हा QR कोड मी बनवलाय, तर हा QR कोड फक्त काय करायचं असतं, ते QR कोड जनरेटर नावाचं एक सॉफ्टवेअर असतं. सॉफ्टवेअर म्हणजे ती वेबसाईट आहे, तर त्याच्यावर फक्त नाव आपण तिथं टेक्स्ट मॅटर पाहिजे आपल्याला, काय SMS पाहिजे का, कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे का, त्याला लिंक कुठली तरी अटॅच करायची, हे तिथे ऑप्शन्स असतात. तर तिथं टेक्स्ट मॅटर, प्लेन टेक्स्ट जर सिलेक्ट केलं तर त्याच्यामध्ये नाव फक्त काहीतरी आपल्याला ऍड करावं लागतं, एंटर करावं लागेल. जसं मी सिक्युरिटी अँड स्पेशालिटी प्रिंटिंग क्लास PN5I असं तिथं एंटर केलं आणि ओके केलं, तर बाजूला राईट साईडला एक QR कोड जनरेट झाला. तर हा तो QR कोड आहे. या QR कोडला जो कोण स्कॅन करेल त्याला तिथे नाव दिसेल, ते जे टेक्स्ट मॅटर मी ऍड केलं होतं ते टेक्स्ट मॅटर त्याला तिथे दिसेल. तर असं जनरली आपण त्याच्यामध्ये लिंक पण ऍड करू शकतो. कुठली तरी वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटची पण लिंक आपण ऍड करू शकतो. त्याच्यामध्ये कुठला तरी मेसेज आहे, तो मेसेज पण आपण देऊ शकतो. हॅलो तर सर. हा सर एक डाऊट आहे की आपण बघा बारकोड आणि QR कोडला बघायला गेलं तर आता ते QR कोड जनरेटरचं ते मी पण यूज केलंय, तर तिथे आपल्याला कलर सुद्धा चेंज करता येतो या QR कोडचा. हो, बट बारकोडला ब्लॅक अँड व्हाईटच का चालतं आणि याला कलर जरी केला तरी हा स्कॅन होतो? याच्यामध्ये जे अल्गोरिदम यूज केलं जातं, याच्यामध्ये ASCII कोड यूज केले जातात. म्हणजे हा जनरली रिफ्लेक्शनच्या बेसिसवर काम नाही करत. QR कोड कशाच्या बेसिसवर काम करतो, तर ASCII कोड. हा. म्हणजे हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न कसा आहे, हा फक्त तो डिकोड करतो. पण बारकोड काय असतं, बारकोड रिफ्लेक्शनच्या बेसिसवर काम करतो. बारकोड मध्ये कुठलाही ASCII कोड किंवा कुठलेही प्रोग्रामिंगचे कोड यूज केले जात नाही. म्हणून त्याच्यासाठी रिफ्लेक्शन हे प्रॉपर असायला पाहिजे. म्हणून तो बारकोड जनरली व्हाईट बॅकग्राऊंड आणि ब्लॅक लाईन्स असंच यूज केला जातो. समजलंय? येस सर. तर हा आहे QR कोड. A QR code is a type of barcode that can be read easily by a digital device and which stores information. The series of picture grid म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन, हे डेटा स्टोअर केला जातो. म्हणजे थोडक्यात पिक्सेल फॉर्म ज्याला म्हणतो आपण, तसं पिक्सेल फॉर्म मध्ये तो डेटा तिथे स्टोअर केला जातो. QR code are frequently used to track information about products in a supply chain. म्हणजे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ट्रॅक करण्यासाठी हा QR कोड जनरली यूज केला जातो. याच्यामध्ये जो डेटा स्टोअर केला जातो तो बारकोड पेक्षा 350 टाइम्स जास्त असतो. 350 पटीने जास्त डेटा आपण QR कोड मध्ये स्टोअर करू शकतो. The first QR code system was invented in 1994 by the Japanese company Denso Wave, a Toyota subsidiary. म्हणजे टोयोटा कंपनीची एक व्हेंडर कंपनी होती, तर त्या कंपनीने हा QR कोड आधी इन्व्हेंट केला 1994 मध्ये. They needed a more accurate way to track vehicles and parts during the manufacturing process.
म्हणजे व्हेकलच्या ट्रॅकिंगसाठी त्यांनी हा कोड तेव्हा इन्व्हेंट केला होता. स्टँडर्ड बारकोड्स कॅन ओनली बी रीड इन वन डायरेक्शन, दॅट इज टॉप टू बॉटम. जो स्टँडर्ड बारकोड असतो तो व्हर्टिकल लाईन्स मध्ये असतो. जो आपण वन डायमेन्शनल बारकोड बघितला होता EAN, तर तो व्हर्टिकल बार्स असतात. म्हणजेच काय, तो जो रीडर आहे तो व्हर्टिकली टॉप टू बॉटम असंच फक्त त्याला रीड करतो. पण हा जो QR कोड आहे हा व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली दोघं डायरेक्शन मध्ये रीड केला जातो. आता स्टँडर्ड बारकोड्स कॅन ओनली बी रीड इन वन डायरेक्शनल, दॅट इज टॉप टू बॉटम. दॅट मीन्स they can only store a small amount of information, usually in an alphanumeric format. म्हणजे कमी प्रमाणात तो इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकतो तो स्टँडर्ड बारकोड. But a QR code read in two directions, that is top to bottom and right to left. म्हणजे आपण बघितलं होतं कालच्या त्या व्हिडिओमध्ये पण, तर तो अशी व्हर्टिकली पण इन्फॉर्मेशन रीड करतो आणि हॉरिझॉन्टली पण. थोडक्यात तो असा झिगझॅग पॅटर्न मध्ये पुढे पुढे जातो. आणि तो जो पॅटर्न आहे 8 पिक्सेल्सचा किंवा त्या ग्रीड मध्ये 8 स्क्वेअरचा जो पॅटर्न आहे तो डिकोड करत जातो. त्याला तो ASCII कोडला मॅच करतो आणि ASCII कोड मध्ये त्याचा जो मिनिंग आहे तो मिनिंगचं जे टेक्स्ट असेल ते टेक्स्ट तिथे तो डिकोड करत जातो. This allows it to store significantly more data. म्हणजे 2 डायमेन्शनल डायमेन्शन्स त्याला मिळाले, हॉरिझॉन्टल पण आणि व्हर्टिकल पण. त्याच्यामुळे तो जास्तीत जास्त डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. द डेटा स्टोअर्ड इन QR कोड कॅन इन्क्लूड वेबसाइट्स, URLs, फोन नंबर्स और अप टू 4000 कॅरेक्टर्स ऑफ टेक्स्ट. म्हणजे या QR कोड मध्ये किती डेटा बसू शकतो, तर एखाद्या वेबसाईटचा URL पण बसतो, फोन नंबर पण असू शकतो, किंवा मग अप टू 4000 कॅरेक्टर्सचं टेक्स्ट मॅटर त्याच्यामध्ये असू शकतो. एवढा आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो त्या एका QR कोड मध्ये. त्याचं वर्किंग कसं असतं काल आपण बघितलं होतं. द पॅटर्न्स विदिन QR code represents binary codes that can be interpreted to reveal the code's data. त्याच्यामध्ये बायनरी कोड असतो. A QR reader can identify a standard QR code based on 3 large squares outside the QR code. म्हणजे ऍक्च्युअली हा जो QR कोड आहे हा जेव्हा तो स्कॅनर आपण त्याच्या समोर धरतो QR कोडच्या, तेव्हा सगळ्यात आधी तो हे 3 स्क्वेअर बघतो QR कोड स्कॅनर. हे 3 स्क्वेअर कशासाठी, तर या 3 स्क्वेअर वरून तो अलाइन करतो स्वतःला. म्हणजे आपण QR कोड थोडासा क्रॉस जरी धरला ना तिथं समोर त्या स्कॅनरच्या, तरी तो त्याला मॅच करून घेतो. तो मॅच कसा काय करतो, तर या 3 स्क्वेअर मुळे तो थोडक्यात अलाइन करतो ही लाईन आणि ही लाईन. म्हणजे काय, तो एकदा जर अलाइन झाला QR कोड स्कॅनर या कोडला, तर त्याला असं बघायचं असतं की आता आपल्याला या लाईनच्या आणि या हॉरिझॉन्टल लाईनच्या आतमध्येच फोकस करायचं, या 2 लाईनच्या बाहेर जायचं नाहीये. या 2 लाईन म्हणजे काय, तर ही लाईन आणि ही लाईन थोडक्यात काय, इकडची आणि इकडची. म्हणजे तो त्याला चारही बाजूची जी लिमिट आहे त्या लिमिटच्या आतमध्ये फोकस करायला सांगतो या 3 स्क्वेअर वरनं. ही झाली पहिली स्टेज. वन्स इट हॅज आयडेंटिफाईड दीज 3 शेप्स, म्हणजे 3 स्क्वेअर जेव्हा तो आयडेंटिफाय करतो, इट नोज दॅट एव्हरीथिंग कंटेंट इनसाइड द स्क्वेअर इज अ QR कोड. त्याच्यानंतर त्या स्कॅनरला समजतं की या 3 स्क्वेअरच्या आतमध्येच QR कोड आहे. म्हणजे आतमध्येच 3 स्क्वेअरच्या आतमध्येच आपल्याला फोकस करायचंय, बाहेर नाही. द QR रीडर देन कम्प्लिटली फोकस टू अ ग्रीड. म्हणजे कम्प्लिटली फोकस करतो त्या आतमधल्या पिक्सेल्सवर.
It looks at the individual grid square and assigns each one a value based on whether it is black or white. म्हणजे तो जेव्हा आतमधल्या पिक्सेल्सवर फोकस करतो तेव्हा तो आधी बघतो की व्हाईट आहे का ब्लॅक आहे किंवा व्हाईट पॅटर्न कुठे आहे आणि ब्लॅक पॅटर्न कुठे आहे. इट देन ग्रुप्स अ ग्रिड स्क्वेअर टू क्रिएट लार्जर पॅटर्न. म्हणजे मग तो त्याचे जे पिक्सेल्स असतात व्हाईट किंवा ब्लॅक काही असेल तर 8-8चे तो तिथे सेट बनवतो. जसं कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण 2, 8, 16 आणि 32 आणि 64 असे ते 8-8चे ते 2-2 सेट होते. तर तसे सेट तो बनवतो. आधी इंडिव्हिज्युअलवर फोकस करतो, नंतर त्याचे सेट बनवतो. ते सेट बनवून झाल्यानंतर द रेकॉर्डेड ग्रिड पॅटर्न इज फायनली डिकोडेड बाय युझिंग ASCII कोड. नंतर तो जो ग्रिड पॅटर्न होतो तयार, तर तो ASCII कोड मध्ये तो कन्वर्ट करतो, म्हणजे डिकोड करतो आणि ASCII कोड मध्ये त्याचा जो मिनिंग असेल तर तो लेटर तिथे तो यूज करतो. असा हा QR कोड काम करत असतो. समजलंय का? येस सर. आता तुम्हाला एक्झाम मध्ये या QR कोड पर्यंतच विचारेल मी, त्याच्या पुढचं नाहीये. RFID वगैरे नसेल. सर आणि ते एक पॉइंट आहे ना तो काय ते कुठला? कोड 3ACA. हा, तर तो कोड 3ACA त्यांना काय म्हणायचं मला काही कळलं नाही. असा कुठलाही कोड नाहीये. बारकोड मध्ये हा कोड नाहीच आहे. फक्त हा EAN13 आहे. हे प्रिंटिंग मिस्टेक झालेलं दिसतंय किंवा त्यांना काहीतरी वेगळं विचारायचं असेल तर त्यांनी 3ACA असं काहीतरी लिहिलंय. तर फक्त इथपर्यंतच एक्झाम मध्ये येईल आणि RFID वगैरे हे आपण नंतर शिकू. नंतर शिकू म्हणजे पुढच्या एक्झाम मध्ये RFID चं विचारलं जाईल. म्हणजे 4, 5, 5th आणि 6th लेसन प्लस 3.3 पॉइंट ना. 3.3. ओके. तसे हे पुढचे जे टॉपिक्स आहेत ना हे खूपच इझी आहे. मेन टॉपिक या सब्जेक्टशी रिलेटेड जे मेन फोकस करण्यासारखे टॉपिक होते तर ते हे पहिले 3 होते सिक्युरिटी प्रिंटिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. ओके सर. आता आपलं कुठून लिहायचं राहिलंय का? येस सर. कुठपर्यंत झालंय लिहून?